नमस्कार, मी केतन पवार. केतन पवार द अल्गो मेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज 27 डिसेंबर 2023. आज सकाळचे 9:15 झालेले आहेत आणि मार्केट आता सुरू झालेलं असणार आहे. तर आपण बँक निफ्टी कॉल आणि बँक निफ्टी पुट हे अल्गोरिदम आज रन करणार आहोत. तर इथं बँक निफ्टी कॉलवरती आपण डबल क्लिक मारलेले आहे आणि बँक निफ्टी कॉलचा अल्गोरिदम स्टार्ट होईल. सुरुवातीला यातून टाइम पेज केलं जाईल, त्यानंतर सिस्टीम लॉग इन केली जाईल, त्यानंतर बँक निफ्टीची करंट एक्सपायरी कुठली आहे ती फाइंड केली जाईल, त्यानंतर ॲट द मनी स्ट्राईक प्राईस फाइंड केली जाईल, त्यानंतर ॲट द मनी स्ट्राईक प्राईसला एल टी पी किती आहे ते चेक केलं जाईल. त्या एल टी पीमध्ये बफर पॉईंट ॲड करून टार्गेट आणि स्टॉप लॉस सेट केलं जाईल. या सर्व गोष्टी इनपुट मिळाल्यानंतर ऑर्डर फेच केली जाईल आणि ती ॲटोमॅटिक आपल्या टर्मिनलवरती रन होईल. तर इथं आपण एंजलचं लॉग इन करूया, म्हणजे तिथं आपल्याला ऑर्डर कळतील. तर इथं बँक निफ्टी कॉलमध्ये इथं फेचिंग चालू आहे, मागं डेटा कॅल्क्युलेशन सुरू आहे. तर इथं बघा, ऑर्डर्समध्ये आपण ऑर्डर हिस्ट्रीमध्ये आपले ऑर्डर चेक करू शकतो. आता आपल्या काही ऑर्डर नसणार आहेत. तसंच आपण बँक निफ्टी पुटमध्ये सुद्धा अल्गोरिदम रन करू शकतो. तर बँक निफ्टी पुटमध्ये अल्गोरिदम रन केल्यानंतर तिथं सुद्धा टाइम पेज केलं जाईल, त्यानंतर क्लायंट लॉग इन केला जाईल, एक्सपायरी फाइंड केली जाईल, एल टी पी फाइंड केला जाईल, त्यानुसार एंट्री पॉईंट, टार्गेट, स्टॉप लॉस, लॉट साईज या सर्व गोष्टी सेट केल्या जातील आणि ऑर्डर प्लेस केली जाईल. तर बँक निफ्टी पुटमध्ये कॅल्क्युलेशन सुरू आहे. तर ऑर्डर हिस्ट्रीमध्ये एकही ऑर्डर दिसत नाही आपल्याला. निफ्टी कॉल आणि निफ्टी पुट इथं बँक निफ्टी कॉलचा अल्गोरिदम रन झालेला आहे, पण त्याला एल टी पी प्रॉपर मिळालेली नाही, त्यामुळे हा आपल्याला रिस्टार्ट करावा लागेल. बँक निफ्टी कॉल
पुढचा अल्गोरिदम सेट केलेला आहे आपण. इथं बघा बँक निफ्टी पुटचा अल्गोरिदम रन झालेला आहे. त्याला प्रॉपर LTP टार्गेट स्टॉप लॉस मिळालेला आहे. त्यामुळे आपल्याला आपण ऑर्डरमध्ये चेक करू शकतो. बँक निफ्टी पुटमध्ये अल्गोरिदम रन झालेला आहे. 28 डिसेंबरची एक्सपायरी आहे. 47,900चा पुट आहे आणि 206.25 हा त्याचा एंट्री पॉईंट आहे आणि एक लॉटमध्ये इथं ट्रेड पडलेला आहे. तर अशा पद्धतीनं बँक निफ्टी पुटमध्ये आपला अल्गोरिदम रन झालेला आहे. आता बँक निफ्टी कॉलमध्ये आपण वेट करूया. बँक निफ्टी कॉलमध्ये एक्सपायरी आणि ॲट द मनी स्ट्राईक प्राईस कॅल्क्युलेशन सुरू आहे. एकदा प्रॉपर एंट्री पॉईंट भेटला की त्यात सुद्धा आपली ऑर्डर प्लेस होईल. इथं बघा बँक निफ्टी कॉलची पण ऑर्डर प्लेस झालेली आहे. इथं तुम्ही चेक करू शकता. बँक निफ्टी कॉल आपल्याला 28 डिसेंबरची एक्सपायरी 47,900चा कॉल मिळालेला आहे आणि 207.75 हा आपला एंट्री पॉईंट आहे आणि एक लॉटमध्ये आपल्याला इथं एंट्री पॉईंट भेटलेला आहे. तर अशा पद्धतीनं बँक निफ्टी कॉल आणि बँक निफ्टी पुटमध्ये आपला अल्गोरिदम रन झालेला आहे. आता इथं जर स्टॉप लॉस हिट झाला तर इथं नेक्स्ट लेवलला 2 लॉट साईजने इथं आपल्याला ऑर्डर पडेल. पर्टिक्युलर ह्या एंट्री पॉईंटला आपल्याला नेक्स्ट ऑर्डर मिळतील आणि त्या पद्धतीनं टार्गेट आपलं सेट होत जाईल. तरी आता आपण कसं केलेलं आहे, पहिल्या लेवलला जर आपल्याला टार्गेट मिळालं तर सर्व ब्रोकरेज टॅक्सेस वजा जाता आपल्याला 500 रुपये मिळावेत. दुसऱ्या लेवलला जर टार्गेट मिळालं तर पहिल्या लेवलचा लॉस प्लस दोन्ही लेवलचे टॅक्सेस आणि ब्रोकरेज वजा जाता आपल्याला 1,000 रुपये मिळावेत. तिसऱ्या लेवलला 1,500, असं प्रत्येक लेवलला आपण 500 रुपये प्रॉफिट इन्क्रीज केलेलं आहे. त्यामुळे आपलं टार्गेटसुद्धा आणि लॉट साईजसुद्धा दोन्हीसुद्धा थोड्या थोड्या एक्सटेंड होत जातात. तर अशा पद्धतीनं अल्गोरिदम रन झालेले आहेत. ते स्क्रीनवरती बघू शकता. अजून कुठलाही स्टॉप लॉस हिट झालेला नाही. जर कुठला स्टॉप लॉस हिट झाला तर नेक्स्ट ऑर्डर 2 क्वांटिटीनं आपल्याला मिळणार आहे. आपण थोडा वेळ वॉच करूया की कुठला स्टॉप लॉस हिट होऊन नेक्स्ट ऑर्डर मिळते का. तर बघा बँक निफ्टी पुटमध्ये 206 एंट्री आहे आणि 218 ते 220 प्राईस चालू आहे आता. आणि बँक निफ्टी कॉलमध्ये 207.75 हा आपला एंट्री पॉईंट आहे. तिथं 200.80 आपला LTP सुरू आहे आता. त्याच्यात सुद्धा अजून आपला स्टॉप लॉस हिट झालेला नाही. तर 9:24 झालेले आहेत. 9:30 आपण हा व्हिडिओ लाईव्ह शेअर करू, म्हणजे आपल्याला नेक्स्ट ऑर्डर किंवा एखादं टार्गेट मिळते का चेक करूया तोपर्यंत. पण तुम्ही बँक निफ्टी 47,900चा कॉल त्याचा एंट्री पॉईंट 207.75 नोट डाऊन करा आणि बँक निफ्टी पुट 47,900चा 206.25 हा एंट्री पॉईंट नोट डाऊन करा. म्हणजे तुम्हाला डेचा हाय किती आहे त्याच्यावरती आपल्याला लक्षात येईल की आपलं टार्गेट कोणत्या बाजूने दिलेलं आहे. तर बॅकएंडला इथं आपला अल्गोरिदम सुरू आहे. ते प्राईस वगैरे चेक करत असतात. इथं बघा बँक निफ्टी कॉलचा अल्गोरिदम रन केलेला आहे. इथं त्या प्राईजनुसार टार्गेट आलं किंवा स्टॉप लॉस आला, स्टॉप लॉस हिट झाला तर नेक्स्ट ऑर्डर काय करायची, किती क्वांटिटी टाकायची, त्याचं टार्गेट काय, या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये प्रिडिफाईंड सेट केलेल्या आहेत. आपल्याला कोणत्याही प्रकारचं मॅन्युअली इंटरॅक्शन करायची गरज नाही, फक्त आपण वॉच करू शकता.
तर 9:25 झालेले आहेत आणि बँक निफ्टी कॉल हा आता 212 सुरू आहे आणि बँक निफ्टी पुट 47,900ची आपल्याला एंट्री मिळालेली आहेत. तो सुद्धा आता 204च्या आसपास सुरू आहे. याच पद्धतीनं आपण निफ्टी कॉल आणि निफ्टी पुटचे सुद्धा अल्गोरिदम तयार केलेले आहेत. ते सुद्धा टोटली फुल्ली ऑटोमॅटिक आहेत. आता बघा, बँक निफ्टी पुटमध्ये आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. 206.25ची आपली एंट्री आहे. 193 आता प्राइस सुरू आहे. तर इथं बघा, नेक्स्ट लॉट आपल्याला 2 लॉट साईजनं आपल्याला एंट्री मिळालेली आहे. 206.25 ही प्राइस आल्यानंतर इथं मार्केट आपली ऑर्डर एक्झिक्यूट करेल आणि 2 लॉटमध्ये इथं पडलेलं आहे. आता इथं जर या लेवलला मार्केट जर वरती गेलं आणि 2 लॉट साईज असताना जर आपल्याला टार्गेट दिलं तर ह्या पहिल्या ट्रेडचा लॉस प्लस ह्या ट्रेडचं ब्रोकरेज टॅक्सेस वजा जाता, दुसऱ्या ट्रेडचा ब्रोकरेज टॅक्सेस वजा जाता आपल्याला 1,000 रुपयाचा प्रॉफिट होईल. तसेच निफ्टी कॉलमध्ये जर पहिल्या लेवलनं टार्गेट दिलं तर आपल्याला 500 रुपयाचा प्रॉफिट होईल. तर अशा पद्धतीनं आपण अल्गोरिदम सेट केलेले आहेत. अल्गोरिदम हा लॉट साईज 10 पर्यंत म्हणजे 10 लेवलपर्यंत आपण लॉट आपला अल्गोरिदम एक्सटेंड केलेला आहे. म्हणजे जर मार्केटनं 10 वेळा ही प्राइस रिटेस्ट केली तरी सुद्धा आपण मार्केटमध्ये पोझिशन घेऊ शकतो. स्टॉप लॉस आपला बँक निफ्टीसाठी 8 पॉईंटचा असणार आहे आणि टार्गेट आपलं 45 ते 85 पॉईंट आपल्याला पहिल्या लेवलपासून 10व्या लेवलपर्यंत टार्गेटची गरज असणार आहे. आता दुसऱ्या लेवलला जर निफ्टी पुट बँक निफ्टी पुटचा विचार केला तर दुसऱ्या लेवलला आपल्याला 45 ते 50 पॉईंटची गरज असणार आहे. म्हणजे 206 ते 50 पॉईंट जर आपण ॲड केली तर 256 पर्यंत आपल्याला ह्या बँक निफ्टी पुटसाठी आपल्याला प्राइस लागणार आहे. आणि बँक निफ्टी कॉलचा विचार केला तर पहिल्या लेवलला आपल्याला 40 पॉईंट जर विचार केला तर 247 पर्यंत आपल्याला टार्गेट लागणार आहे. तर आपण अजून 1-2 मिनटं वेट करूया आणि तुम्ही एंट्री पॉईंट नोट केले असतीलच. 206.25 पुटसाठी आणि 207.75 कॉलसाठी 47,900चे 28 डिसेंबरचे बँक निफ्टीसाठी. आपल्या अल्गोरिदममध्ये जर आपला एंट्री पॉईंट हिट झाला तर आपल्याला इथं आपल्या स्क्रिप्टने टार्गेट दिला असा मेसेज येऊन जातो. मग फुल्ली ऑटोमॅटिक आपण अल्गोरिदम तयार केलेले आहेत. हे अल्गोरिदम आपण स्वतः तयार केलेले आहेत. यासाठी आपण पायथन लँग्वेजचा वापर केलेला आहे आणि प्रॉपर ऑप्शन बायरसाठी हे अल्गोरिदम केलेले आहेत. तर 9:29 झालेले आहेत. आपण अजून 1 मिनिट वेट करूया. अल्गोरिदम हा 3:30 पर्यंत स्टार्ट केला तरी चालेल, कारण ज्या मुवमेंट येतात त्या कोणत्याही मुवमेंटला आता बँक निफ्टी पुटचा जर विचार केला तर बँक निफ्टी पुटचा फक्त सॉर्ट करू. तर इथं बघा 206.25ला पहिली ऑर्डर स्टॉप लॉस हिट झालेला आहे आणि 206.25ला दुसरी ऑर्डर पडलेली आहे. आता पेंडिंग असणार आहे. ज्यावेळी 206.25 मार्केटला येईल त्यावेळी ही ऑर्डर एक्झिक्यूट होईल आणि वरच्या दिशेनं मार्केट गेलं तर टार्गेटच्या बाजूने जाईल. परत जर खालच्या दिशेनं मार्केट आलं तर 206 म्हणजे 198.25 8 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस आहे. तिथं आला तर स्टॉप लॉस हिट होईल आणि तिथं स्टॉप लॉस हिट झाल्या नेक्स्ट ऑर्डर 3 लॉट साईजनी 206.25ला प्लेस होईल. तर अशा पद्धतीनं अल्गोरिदम आपण सेट केलेला आहे आणि हा 10 लेवलपर्यंत आपण रन केलेला आहे. म्हणजे 10 लॉट साईजपर्यंत तो एक्सटेंड होतो. तर अशा पद्धतीनं 206 ते 198 मार्केटनं 10 वेळा रिटेस्ट केलं तरीसुद्धा आपण पोझिशन घेणार आहोत.
आणि 206.25च्या वरती मार्केट निघालं तर आपण तिथं एंट्री पॉईंट घेऊन मगच वरच्या बाजूनं मार्केट जाणार आहे. तिथून जर खालच्या बाजूला मार्केट गेलं तर या पोझिशन लॉसमध्ये असणार आहेत. पण इथून जर पुट जर खालच्या बाजूला गेला तर आपल्याला कॉलमध्ये तिकडं प्रॉफिट होणार आहे. तर बघा कॉल आत्ता सध्या प्रॉफिटमध्ये असणार आहे. 207 एंट्री पॉईंट आहे आणि 223 आत्ता त्याची प्राईस चालू आहे. आता ही जी ॲक्युरेसी कशी आहे तर बँक निफ्टी कॉल आणि बँक निफ्टी पुट ॲट अ टाइम जर रन केले तर मार्केट व्हॉलाटाईल असतं. त्यामुळे मार्केट वर किंवा खाली गेलं तर यातला एक कुठली तरी स्क्रिप्ट आपल्याला प्रॉफिटेबल असणार आहे. आता दुसऱ्या स्क्रिप्टच काय तर दुसरी स्क्रिप्ट मार्केटमध्ये पहिल्या 15-20 मिनिटांमध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर खूप मोठी मुवमेंट येऊन जाते. म्हणजे एक कॅन्डल ग्रीन असते तर दुसरी कॅन्डल रेड असते. तर या दोन्ही कंडिशनला मार्केट अप जाऊन डाऊन गेलं किंवा डाऊन जाऊन अप गेलं तर आपल्याला कॉलमध्ये आणि पुटमध्ये दोन्हीमध्ये प्रॉफिट होऊ शकतो. वर्स्ट कंडिशनमध्ये मार्केट आहे तिथंच राहिलं आणि आपल्या एंट्री पॉईंटच्या खाली गेलं म्हणजे एंट्री पॉईंटच्या खाली कधी जाणार जर त्यानं डीके चालू केला तर ते खाली जाणार. पण पहिल्या 15-20 मिनिटांमध्ये किंवा पहिल्या 1 तासामध्ये डीकेचा काही जास्त प्रश्न येत नाही. त्यामुळे कोणत्या तरी एका बाजूला आपल्याला टार्गेट देईल. मार्केट जर जास्त व्हॉलाटाईल असेल तर दोन्ही बाजूला आपल्याला टार्गेट देईल. मार्केट पूर्ण कन्सोलिडेशन असेल तर फार कमी वेळा आपल्याला दोन्ही बाजूचे स्टॉप लॉस हिट होतील. तर अशा पद्धतीने आपला अल्गोरिदम आपण रन केलेला आहे. तर एंट्री पॉईंट नोट डाऊन करा आणि तुम्ही चार्टवरती 3:30 वाजता चेक करू शकता की आपल्याला कॉलनी किंवा पुटनी किंवा कॉल आणि पुटनी दोन्हीनी टार्गेट दिले की नाही. तर अशा पद्धतीनं आपलं लाईव्ह ट्रेडिंग रोज स्क्रीनिंग सुरू असणार आहे. तर हे सर्व डिटेल्स मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.